नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील संदर्भ पुस्तकांवर आधारित महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे। महाराष्ट्र हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे। पहिल्या क्रमांकाचे क्षेत्रफळानुसार राज्य आहे राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती पडतात? महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग पडतात। पहिला विभाग आहे कोकण, दुसरा आहे सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट आणि तिसरा विभाग आहे महाराष्ट्राचे पठार। पुढचा प्रश्न आहे, जॉन विल्सनने महाराष्ट्राची व्युत्पत्ती कशी दिली? महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशा प्रकारे जॉन विल्सनने महाराष्ट्राचे वर्णन केले आहे। पुढचा प्रश्न आहे, दक्षिणापथाचे दुसरे नाव काय आहे? दक्षिणापथाचे दुसरे नाव दंडकारण्य आहे, म्हणजेच दंडकारण्याचे दुसरे नाव दक्षिणापथ असे आहे। पुढचा प्रश्न आहे, सातवाहनांची राजधानी कुठे होती? सातवाहनांची राजधानी पैठण येथे होती। या पैठणलाच प्राचीन नाव आहे प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठानपूर। पैठणला प्राचीन काळी प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठानपूर म्हणून ओळखले जायचे। पुढचा प्रश्न आहे, बदामीच्या चालुक्याचा पहिला राजा कोण होता? राजा जयसिंह हा बदामीच्या चालुक्याचा पहिला राजा होता। कर्नाटकातील एक गाव आहे बदामी, त्याला वातापी सुद्धा म्हणतात आणि या बदामीच्या चालुक्याचा पहिला राजा होता राजा जयसिंह। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूटांचा संस्थापक कोण? दंतीदुर्ग हा राष्ट्रकूटांचा संस्थापक होता। पुढचा प्रश्न आहे, यादवांची राजधानी कुठे होती? यादवांची राजधानी दौलताबाद म्हणजेच देवगिरी येथे होती। पुढचा प्रश्न आहे, पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला? पेशवाईचा शेवट 1818 मध्ये झाला आणि तेव्हा शेवटचा पेशवा होता पेशवा बाजीराव दुसरा। पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी केव्हा स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडमधील लंडन या शहरामध्ये झाली होती आणि जेव्हा हे ब्रिटिश व्यापारी भारतामध्ये आले तेव्हा सर्वप्रथम भारतामध्ये 1608 मध्ये सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। सुरत नंतर 1641 मध्ये मद्रास येथे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली। मद्रास नंतर 1687 मध्ये बॉम्बे म्हणजेच मुंबई येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि बॉम्बे नंतर म्हणजेच मुंबई नंतर इसवी सन 1700 मध्ये कलकत्ता येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे, मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर कोण? मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा होता आणि या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा कार्यकाळ होता 1819 ते 1827। पुढचा प्रश्न आहे, रयतवारी पद्धती म्हणजे काय? रयतवारी पद्धती म्हणजे शेतकऱ्याला शेतीचा मालक समजण्यात आले आणि शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष महसूल गोळा करायला सुरुवात झाली, अशा महसूल पद्धतीला रयतवारी पद्धती असे म्हणतात। आणि सर्वप्रथम थॉमस मनरो आणि कर्नल रीड यांनी ही रयतवारी पद्धत मद्रास प्रांतातील काही जिल्ह्यांमध्ये लागू केली होती आणि त्यानंतर एल्फिन्स्टनने सुद्धा मुंबई प्रांताच्या काही भागामध्ये रयतवारी आणि मौजेवारी ही पद्धती लागू केली होती। पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म केव्हा झाला? 10 फेब्रुवारी 1803 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म झाला होता। पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ गाव कोणते? ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ गाव होते। पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे शिल्पकार कोण? जगन्नाथ शंकर शेठ यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखतो। पुढचा प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण? मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो हे जगन्नाथ शंकर शेठ हे होते। पुढचा प्रश्न आहे,
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जगन्नाथ शंकर शेठ हे होते. पुढचा प्रश्न आहे, एल्फिस्टन हायस्कूल कोणत्या वर्षी सुरू झाले? 1824 मध्ये मुंबई येथे एल्फिस्टन हायस्कूल सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे, ग्रॅट मेडिकल कॉलेज कोणी सुरू केले? जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1845 मध्ये ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेठ हायस्कूल कधी सुरू झाले? जगन्नाथ शंकर शेठ हायस्कूल हे 1848 मध्ये सुरू झाले आणि या हायस्कूलची स्थापना स्वतः जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. जगन्नाथ शंकर शेठ हायस्कूलचे 1857 मध्ये नामांतर करण्यात आले आणि त्याचे नाव बदलून 1857 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ हायस्कूलचे नाव दी ग्रेट अँग्लो जगन्नाथ शंकर शेठ हायस्कूल असे करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या पुढाकाराने बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 मध्ये झाली होती आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकाराने बॉम्बे असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली होती. बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना होती. पुढचा प्रश्न आहे, जांभेकरांचा जन्म कुठे झाला? जांभेकरांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी 20 डिसेंबर 1810 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, जांभेकरांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 17 मे 1846 मध्ये जांभेकरांचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले पत्रकार कोण? बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार होते. पुढचा प्रश्न आहे, दर्पण कोणी सुरू केले? दर्पण हे एक वृत्तपत्र होते आणि या दर्पण वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. 6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि 6 जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून राज्य सरकार हा दिवस साजरा करतं. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींचे मूळ नाव काय होते? लोकहितवादींचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींचा जन्म कोठे झाला? लोकहितवादींचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे ही लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली होती. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी मासिक कोणी सुरू केले? लोकहितवादी हे मासिक गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींनी मराठी भाषेत किती ग्रंथ लिहिले? लोकहितवादींनी मराठी भाषेत एकूण 36 ग्रंथ लिहिले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय होते? भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते. पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचा जन्म कोठे झाला? भाऊ दाजी लाड यांचा जन्म गोव्यातील मांजरा या गावी 1824 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण? भाऊ दाजी लाड म्हणजेच रामचंद्र विठ्ठल लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते. बॉम्बे असोसिएशन ही एक राजकीय संघटना होती आणि या बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 मध्ये झाली होती आणि बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर शेठ आणि पहिले सरचिटणीस होते भाऊ दाजी लाड. पुढचा प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठ स्थापनेचे पुरस्कर्ते कोण? जगन्नाथ शंकर शेठ आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड हे मुंबई विद्यापीठ स्थापनेचे पुरस्कर्ते होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या आईवडिलांचे नाव काय? महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? सातारा जिल्ह्यातील कठाव तालुक्यातील कटगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव होते. सातारा जिल्ह्यातील कठाव तालुक्यातील कटगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? सावित्रीबाई फुले असे महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव होते. नेवासे येथील
खंडोजी पाटलांच्या कन्या होत्या सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला? महात्मा फुले यांचा विवाह 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी झाला. पुढचा प्रश्न आहे, फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली? फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. विधवा, परित्यक्त्या आणि समाजाने नाकारलेल्या स्त्रियांना जी मुले व्हायची त्या मुलांना त्या स्त्रिया मारून टाकायच्या आणि ह्या बालहत्या रोखण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय? यशवंत असे महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाच्या आईचे नाव काय? काशीबाई नातू असे महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाच्या आईचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा केव्हा सुरू केली? महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी 1851 मध्ये नानापेठ येथे पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा 1851 मध्ये नानापेठ येथे सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, मराठा मुलांसाठी शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले यांनी मराठा मुलांसाठी शाळा सुरू केली होती. त्याशिवाय छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा मराठा मुलांसाठी शाळा सुरू केल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला? धोंडीराम नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे मांग यांनी महात्मा फुले यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. ब्राह्मणी व्यवस्थेने धोंडीराम नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे मांग यांचा आधार घेऊन महात्मा फुले यांना मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु जेव्हा धोंडीराम नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे मांग हे महात्मा फुले यांना भेटले त्यानंतर ते महात्मा फुले यांचे अनुयायी बनले. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण? महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? प्रार्थना समाजाची स्थापना 1875 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, आगरकरांचा प्रार्थना समाजाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो 1867 मध्ये झाली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे स्थापनेमध्ये यांनी पुढाकार घेतला होता. पुढचा प्रश्न आहे, आगरकरांचा जन्म कुठे झाला? आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू या गावी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 14 जुलै 1856 मध्ये आगरकरांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, केसरी व मराठा वृत्तपत्राचे संस्थापक कोण? केसरी व मराठा वृत्तपत्राचे संस्थापक लोकमान्य टिळक हे होते. केसरी हे एक इंग्रजी वृत्तपत्र होते, केसरी हे एक मराठी वृत्तपत्र होते आणि मराठा हे एक इंग्रजी वृत्तपत्र होते. म्हणजे नाव जरी मराठा असले तरी मराठा हे वृत्तपत्र इंग्लिशमध्ये प्रकाशित व्हायचे आणि केसरी हे वृत्तपत्र मराठीमध्ये प्रकाशित व्हायचे. केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा राहिलेले आहेत आणि मराठाचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक हे होते. 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधारक या वृत्तपत्राची स्थापना केली होती. 1881 ते 1887 पर्यंत गोपाळ गणेश आगरकर केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. परंतु लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये राजकीय सुधारणा पहिल्यांदा व्हाव्यात की सामाजिक सुधारणा पहिल्यांदा व्हाव्यात यावरून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हे मतभेद निर्माण झाल्यामुळे 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचा राजीनामा देऊन बाहेर पडले आणि सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये समाज सुधारणेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला? विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी या गावी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, मुंबई येथील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मुंबई येथील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे होते. मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 23 ते 25 मार्च 1918 मध्ये भरवण्यात आली होती आणि याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रबंध कोणी लिहिला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रबंध विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला आहे. पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वेंचा जन्म कुठे झाला? महर्षी कर्वेंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या गावी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वेंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? महर्षी कर्वेंचा जन्म 18 एप्रिल 1858 मध्ये झाला होता. पुढचा प्रश्न आहे, कर्वेंनी कोणत्या विधवेशी विवाह केला? कर्वेंनी शारदा आश्रमातील गोदूबाई या 28 वर्षीय विधवेशी विवाह केला होता. हा शारदा आश्रम जो आहे तो पंडिता रमाबाई यांनी स्थापन केला होता. या शारदा आश्रमालाच शारदा सदन असे सुद्धा म्हणतात आणि या शारदा सदन म्हणजेच शारदा आश्रमाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे विल्सन कॉलेजच्या मागच्या आवारामध्ये केली होती. पुढचा प्रश्न आहे, कर्वेंनी अनाथ बालिकाश्रम कुठे स्थापन केला? कर्वेंनी अनाथ बालिकाश्रम रावसाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये सदाशिव पेठ पुणे येथे स्थापन केला आणि आज हे सदाशिव पेठ जे आहे ते खास करून स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेससाठी ओळखण्यात येतं. पुढचा प्रश्न आहे, इच्छा तेथे मार्ग हे जीवनाचे सूत्र कोणी सांगितले? इच्छा तेथे मार्ग हे जीवनाचे सूत्र धोंडो केशव कर्वे यांनी सांगितले. कदाचित 1956 किंवा 57 असेल त्या वर्षी धोंडो केशव कर्वे यांचा ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीवर यांनी एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या जीवनाचे सूत्र इच्छा तेथे मार्ग हे आहे असे सांगितले होते. पुढचा प्रश्न आहे, हिंगणे महिला विद्यालय कोणी सुरू केले? धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे महिला विद्यालय सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? निष्काम कर्म मठाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी 4 नोव्हेंबर 1908 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न आहे, कर्वेंनी महिला विद्यापीठ कोणत्या वर्षी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपान युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर पुणे येथे 3 जून 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. पुढे याच विद्यापीठाचे नाव SNDT विद्यापीठ असे झालेले आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असेच या महिला विद्यापीठाचे नाव झाले आहे. पूर्वी याचे नाव भारतवर्षीय महिला विद्यापीठ असे होते. परंतु विठ्ठल दामोदर दास ठाकरसी यांनी त्यांच्या आईचे नाव या विद्यापीठाला द्यावे या करारावर या विद्यापीठाला जवळपास 20 लाखांची मदत केली होती आणि त्यामुळे या विद्यापीठाचे नामांतरण हे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असे करण्यात आले
आणि नंतर हे विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठाचे जे हेड ऑफिस आहे, विद्यापीठ जे आहे ते मुंबईला नंतर हलविण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे सध्या हे विद्यापीठ मुंबईला आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्वेंनी महिला आश्रम कधी स्थापन केला? 1915 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी महिला आश्रम स्थापन केला होता. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज कोणत्या संस्थानचे राजे होते? राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राजे होते. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला? शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला होता. आणि हे कागल जे आहे आज कोल्हापूरमधील तालुका आहे कागल. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे पाटील असे होते. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय? शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई साहेब असे होते. शाहू महाराजांना दत्तक घेण्यात आले होते. शिवाजी चौथे यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांना दत्तक घेतले होते. आणि दत्तक घेतल्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी राज्याची सूत्रे म्हणजे कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली होती. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे कोणत्या वर्षी हातात घेतली? 2 एप्रिल 1894 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज राजवटीस पहिला विरोध कोणत्या जमातीने केला? इंग्रज राजवटीस पहिला विरोध रामोशी या जमातीने केला. पुढचा प्रश्न आहे, पेठ संस्थानचा राजा कोण होता? भगवंतराव कोळी हा पेठ संस्थानचा राजा होता. पुढचा प्रश्न आहे, रंगो बापूजी गुप्ते हे कोणाचे वकील होते? सातारचे राजे प्रतापसिंह यांचे वकील होते रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे सातारचे राजे प्रतापसिंह यांचे वकील होते. 1848 मध्ये जेव्हा सातारा हे राज्य खालसा करण्यात आले, त्यानंतर रंगो बापूजी गुप्ते हे इंग्लंडला गेले होते, जेणेकरून साताराचे राजे प्रतापसिंह यांचे राज्य परत मिळाले पाहिजे यासाठी ते इंग्लंडला गेले होते. परंतु रंगो बापूजी गुप्ते हे बरेच वर्ष इंग्लंडला राहून सुद्धा त्यांचे कुठलेच नियोजन हे सफल झाले नाही. त्यामुळे निराश होऊन ते भारतात परतले होते. आणि भारतात आल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या उठावाचा फायदा घेऊन दक्षिण भारतामध्ये असाच उठाव करावा अशी एक युद्धरचना त्यांनी आखली होती. पुढचा प्रश्न आहे, सातारा राज्य कोणत्या वर्षी खालसा झाले? 1848 मध्ये सातारा राज्य खालसा झाले. तेव्हा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, प्रतापसिंह कोणत्या राज्याचे राजे होते? सातारा या राज्याचे राजे होते राजे प्रतापसिंह. पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील उठावाचा आराखडा कोणत्या सैनिकाने तयार केला? 1857चा जो उठाव झाला होता त्याच दरम्यान मुंबईमध्ये सुद्धा उठाव होणार होता. आणि या मुंबईतील उठावाचा आराखडा गुलमार डुबे याने तयार केला होता. गुलमार डुबे हा एक सैनिक होता. आणि या गुलमार डुबेला या उठावाचा आराखडा बनवण्यामध्ये साथ दिली होती जमादार शेख रहिमान याने. परंतु हा मुंबईतील उठाव ब्रिगेडियर शोरट याने दडपून टाकला होता. पुढचा प्रश्न आहे, भिल्लांची संख्या कोणत्या प्रदेशात अधिक आहे? भिल्लांची संख्या ही खानदेश प्रदेशात अधिक आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या प्रदेशात भिल्लांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय सातपुडा पर्वतरांग जी आहे, या सातपुडा पर्वतरांगेमध्ये सुद्धा भिल्लांची संख्या अधिक आहे. पुढचा प्रश्न आहे, जमखिंडी संस्थानचे प्रमुख कोण होते? अप्पासाहेब उर्फ रामचंद्र पटवर्धन हे जमखिंडी संस्थानचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन कोणत्या वर्षी स्थापन झाली? 26 ऑगस्ट 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. ही पहिली राजकीय संघटना होती.
मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना होती बॉम्बे असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे, पुणा सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? गणेश वासुदेव जोशी यांनी पुणा सार्वजनिक सभेची स्थापना पुणे येथे केली होती. पुढचा प्रश्न आहे, पुणा सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पुणा सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 मध्ये झाली. पुणा सार्वजनिक सभेची स्थापना जे पुण्यामध्ये पर्वती संस्थान होते, या पर्वती संस्थानमध्ये जो भ्रष्टाचार बोकाळला होता तो भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी औंधचे जे मुख्य होते, औंधचे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पर्वती संस्थान येथे एक सभा भरवण्यात आली. ती सभा 2 एप्रिल 1870 मध्ये भरवण्यात आली आणि याच दिवशी या सभेमध्ये पुणा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. ज्यावेळी पुणा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली तेव्हा त्याचे अध्यक्ष होते औंधचे श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका ही उपाधी कोणाला मिळाली? सार्वजनिक काका ही उपाधी गणेश वासुदेव जोशी यांना मिळाली होती. गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि म्हणूनच त्यांना सार्वजनिक काका असे म्हणण्यात येऊ लागले. पुणा सार्वजनिक सभेची स्थापना मुळात पर्वती संस्थानचा भ्रष्टाचार जो वाढला होता तो उखडून काढण्यासाठी करण्यात आली होती. परंतु पुणा सार्वजनिक सभेने पुढे एक प्रकारे हळूहळू राजकीय स्वरूप धारण केले. पुढचा प्रश्न आहे, दीनबंधूचे संपादक कोण होते? दीनबंधू हे एक वृत्तपत्र होते आणि याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. सर्वप्रथम कृष्णराव भालेकर हे दीनबंधू याचे संपादक होते. दीनबंधू हे सत्यशोधक चळवळीचे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र सुद्धा होते. कृष्णराव भालेकर याचे सर्वप्रथम संपादक होते आणि कृष्णराव भालेकरांनंतर नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक राहिले होते. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि भारत सेवक समाज स्थापन करण्यामागे त्यांचा उद्देश होता निस्वार्थ पिढी तयार करणे, देशप्रेमाला वाहून घेणारी निस्वार्थ पिढी तयार करणे हा भारत सेवक समाजाचा उद्देश होता. पुढचा प्रश्न आहे, मवाळवाद्यांचा कालखंड कोणता? 1885 ते 1905 हा मवाळवाद्यांचा कालखंड होता. मवाळवाद्यांच्या कालखंडानंतर 1905च्या पुढे म्हणजे 1906 ते 1920 पर्यंत हा जहालवाद्यांचा कालखंड होता असं आपण म्हणू शकतो. आणि 1920 ते 1947 हे गांधीयुग होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधीयुग म्हणून 1920 ते 1947 हा कालखंड ओळखण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, गोखले यांनी कोणाला गुरु मानले? महादेव गोविंद रानडे यांना गोखले यांनी गुरु मानले. महादेव गोविंद रानडे हे न्यायाधीश होते. पुढचा प्रश्न आहे, गोखले कोणत्या वृत्तपत्राचे सहसंपादक होते? गोपाळकृष्ण गोखले हे सुधारक या वृत्तपत्राचे सहसंपादक होते आणि हे सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये समाज सुधारणेसाठी सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी 1888 मध्ये सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, रानडेंचा जन्म कुठे झाला? महादेव गोविंद रानडेंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला होता. पुढचा प्रश्न आहे, रानडे यांनी कोणत्या विषयांचा अभ्यास केला? रानडे यांनी अर्थकारण, राजकारण, इतिहास व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला होता. महादेव गोविंद रानडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा होते आणि 1887 मध्ये त्यांनी काँग्रेस अधिवेशनाला लागूनच सामाजिक परिषदेची स्थापना सुद्धा केली होती. त्याशिवाय त्यांनी औद्योगिक परिषदेची स्थापना सुद्धा केली होती. परंतु समाजसुधारक असूनही त्यांनी एका 11 वर्षीय मुलीबरोबर विधवा
11 वर्षीय मुलीबरोबर बालविवाह केला होता. 11 वर्षीय मुलीबरोबर त्यांनी विवाह केला होता. तेव्हा ते स्वतः 32 वर्षाचे होते. पुढचा प्रश्न आहे, दादाभाई नौरोजींचा धर्म कोणता? पारशी हा दादाभाई नौरोजींचा धर्म होता. दादाभाई नौरोजी हे पारशी धर्माचे होते. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर हे ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष होते. ज्ञानप्रसारक सभेची स्थापना एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केली होती आणि या ज्ञानप्रसारक सभेची स्थापना 1848 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, रास्तगोफ्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले? रास्तगोफ्तार हे साप्ताहिक गुजराती साप्ताहिक होते आणि या रास्तगोफ्तार साप्ताहिकाची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. रास्तगोफ्तार हे साप्ताहिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे पितामह कोण? दादाभाई नौरोजी यांना आधुनिक भारताचे पितामह असे म्हणून ओळखण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणी मांडला? ज्याला आपण इकॉनॉमिक ड्रेन थेअरी असं म्हणतो, तो भारताच्या आर्थिक शोषणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली? 1906 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, होमरूल चळवळ कोणी सुरू केली? होमरूल चळवळीची सुरुवात ॲनी बेझंट यांनी केली होती. मद्रास प्रांतामधून ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीला सुरुवात केली होती आणि हीच होमरूल चळवळ महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीला सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न आहे, होमरूलची मूळ कल्पना कोणाची आहे? होमरूलची मूळ कल्पना ॲनी बेझंट यांची होती. पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना, अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना 1904 मध्ये नाशिक येथे स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, रॅड व आयर्सचा खून कोणी केला? या आयर्सचं नाव काही पुस्तकांमध्ये ॲमर्स्ट असं सुद्धा दिलेलं आहे. तर प्लेग कमिशनर रॅड आणि आयर्सचा खून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या चाफेकर बंधूंनी केला होता. 22 जून 1897ला मध्यरात्री जेव्हा प्लेग कमिशनर रॅड आणि लेफ्टनंट आयर्स्ट हे गव्हर्नरकडील मेजवानी आटपून घोडागाडीतून शहरात येत होते, त्यावेळी दामोदरपंत चाफेकर आणि त्यांचे भाऊ बाळकृष्ण चाफेकर यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, जॅक्सनचा खून कर्जन वायलीचा खून कोणी केला? कर्जन वायलीचा खून मदनलाल धिंगरा ह्या पंजाबमधील अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मदनलाल धिंगरा हे पंजाबमधील अभिनव भारतचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी कर्जन वायलीचा खून केला होता. त्यांनी कर्जन वायलीचा खून लंडन येथे केला होता. पुढचा प्रश्न आहे, जॅक्सनचा खून कोणी केला? जॅक्सनचा खून अनंत कान्हेरे या 17 वर्षीय मुलाने केला होता. अनंत कान्हेरे जेव्हा 17 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी जॅक्सनचा खून केला होता. या जॅक्सनच्या खुनाचा प्रसंग थोडा बघूया. जेव्हा 21 डिसेंबर 1909ला किर्लोस्कर नाटक मंडळीने या जॅक्सनसाठी एक खास नाटकाचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला होता. 21 डिसेंबर 1919ला किर्लोस्कर नाटक मंडळीने खास जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी देवल नाट्य कंपनीमार्फत शारदा नाटकाचा कार्यक्रम विजयानंद थिएटर नाशिक येथे आयोजित केला होता. लक्षात ठेवा, नाटकाचे नाव होते शारदा. शारदा नाटकाचा कार्यक्रम होता आणि थिएटरचे नाव होते विजयानंद. नाशिक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जॅक्सन आल्याबरोबर अनंत कान्हेरे यांनी त्याच्या छातीमध्ये 7 गोळ्या झाडून त्याचा खून केला आणि या घटनेनंतर जी धरपकड सुरू करण्यात आली, या घटनेनंतर
क्रांतिकारकांची जी धरपकड सुरू करण्यात आली त्याला आपण नाशिकचा खटला म्हणून ओळखतो. परंतु यामध्ये गणू वैद्य या क्रांतिकारकांच्या संदर्भातील इतर क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना दिली. त्यामुळे यामध्ये अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना फाशी देण्यात आली होती आणि इतर लोकांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, सॅडर्सचा खून कोणी केला? भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॅडर्सचा खून केला होता. सायमंड्स कमिशन जेव्हा बसवण्यात आले होते तेव्हा 1927 मध्ये लाहोर येथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या पार्टीने सायमंड गो बॅक असे नारे दिले होते आणि या पार्टीने एक मोर्चा लाहोर येथे काढण्यात आला होता. या पार्टीकडून एक मोर्चा लाहोर येथे काढण्यात आला होता आणि या मोर्चाचे नेतृत्व केले होते लाला लजपतराय यांनी. त्यावेळी सॅडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्यावर काठीने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॅडर्सचा खून केला होता. या कटामध्ये चंद्रशेखर आझाद सुद्धा सामील होते, परंतु प्रत्यक्षपणे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॅडर्स यांच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. पुढचा प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली? विनायक दामोदर सावरकरांनी मित्रमेळा आणि अभिनव भारत ह्या संघटना स्थापन केल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, सेनापती बापट यांचा जन्म कुठे झाला? अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी सेनापती बापट यांचा जन्म झाला होता. सेनापती बापट हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी इंग्लंडला म्हणजेच लंडनला गेले होते. इंग्लंडमधील लंडन या शहरात गेले होते. पुढचा प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व पांडुरंग महादेव बापट यांनी केले होते. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व पांडुरंग महादेव बापट यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे, विष्णू पिंगळेंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? विष्णू गणेश पिंगळेंचा जन्म 1888 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता आणि विष्णू गणेश पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे कार्यकर्ते होते. या गदर पक्षाची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, राजगुरू यांनी कोणाचा खून केला? राजगुरू यांनी सॅडर्सचा खून केला होता. पुढचा प्रश्न आहे, चाफेकर बंधूंनी कोणाचा खून केला? चाफेकर बंधूंनी रॅड आणि आयर्स्ट यांचा खून केला होता. पुढचा प्रश्न आहे, व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास पुण्यात कोणी डांबर फासले? व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास पुण्यात चाफेकर बंधूंनी डांबर फासले होते. पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळीचे नेतृत्व कोणी केले? मोहनदास करमचंद गांधी यांनी असहकार चळवळीचे नेतृत्व केले होते. असहकार चळवळ जी आहे ती 1920 मध्ये असहकार चळवळीला सुरुवात करण्यात आली होती. डिसेंबर 1920च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन नागपूरला भरले होते, डिसेंबर 1920 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन नागपूर येथे भरवण्यात आले होते आणि या नागपूर येथील अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव पास करण्यात आला होता. 1920च्या या काँग्रेस अधिवेशनाचे, नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते विजय राघवाचार्य. पुढचा प्रश्न आहे, कायदेभंगाच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले? कायदेभंगाच्या चळवळीचे नेतृत्व मोहनदास करमचंद गांधी यांनी केले होते. सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 मध्ये सुरू करण्यात आली. दांडी यात्रेने या कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात करण्यात आली होती. 12 मार्च 1930 रोजी साबरमती येथून आपल्या 78 अनुयायांसह गांधीजी हे दांडी यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती. गांधीजी दांडीकडे निघायला त्यांनी सुरुवात केली आणि 5 एप्रिल 1930 मध्ये गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1930 रोजी सकाळी 8 वाजता
मोहनदास करमचंद गांधी यांनी मीठ उचलून दांडी येथील किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह मोडला आणि तेव्हा सुरुवात झाली कायदेभंगाच्या चळवळीला. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली? 1929 साली लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरविण्यात आले होते आणि या 1929 सालच्या लाहोर येथील अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसने केली होती आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, बाबू गेनू कोणत्या गावचा रहिवासी होता? बाबू गेनू हे मुळात पुण्यातील आंबेगावचे रहिवासी होते, परंतु कामकाजासाठी ते मुंबईला आले होते. मुंबईमधील एका गिरणीमध्ये बाबू गेनू हे गिरणी कामगार होते. मुंबईमध्ये ते आपल्या विधवा आईबरोबर राहायचे, परंतु 1942 मध्ये जेव्हा चले जाव चळवळीला सुरुवात झाली त्यावेळी बाबू गेनू यांनी एका विदेशी कापड घेऊन जाणाऱ्या ट्रकखाली स्वतःचे आत्मदहन केले, प्राणाहुती दिली. पुढचा प्रश्न आहे, चले जाव चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीचे नेतृत्व मोहनदास करमचंद गांधी यांनी केले. चले जाव चळवळीचा ठराव मुंबई येथे काँग्रेस कमिटीने पास केला होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी हा ठराव पास करण्यात आला आणि 9 ऑगस्टला काँग्रेसचे महत्त्वाचे कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आणि गांधी, कस्तुरबा गांधी, त्यानंतर मीराबेन, त्यानंतर महादेवभाई देसाई यांना पुण्यातील जे आगाखान पॅलेस आहे येथे त्यांना ठेवण्यात आले आणि इतर जे काँग्रेसचे नेते होते त्यांना नगरमधील म्हणजे अहमदनगरमधील कारागृहामध्ये ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर चळवळीचे उद्गाते कोण? छत्रपती शाहू महाराज हे ब्राह्मणेतर चळवळीचे उद्गाते होते. ब्राह्मणेतर चळवळीला सुरुवात वेदोक्त प्रकरणाने झाली होती. पुढचा प्रश्न आहे, देशाचे दुश्मन हा ग्रंथ कोणी लिहिला? दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हा ग्रंथ हे पुस्तक दिनकरराव जवळकर यांनी लिहिले होते. पुढचा प्रश्न आहे, देशाचे दुश्मन या ग्रंथावर कोणी खटला भरला? श्रीधरपंत टिळक आणि श्रीकृष्ण महादेव चिपळूणकर या दोघांनी देशाचे दुश्मन या ग्रंथावर खटला भरला होता. श्रीधरपंत टिळक हे टिळकांचे पुत्र होते आणि श्रीकृष्ण महादेव चिपळूणकर हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पुतणे होते. पुढचा प्रश्न आहे, दलित चळवळीचे नेते कोण? राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर B.R. आंबेडकर असे अनेक नेते दलित चळवळीचे असे अनेक नेते होते. पुढचा प्रश्न आहे, पंजाब लँड ॲसिनेशन कायदा कोणाच्या काळात पास झाला? पंजाब लँड ॲसिनेशन कायदा लॉर्ड कर्झनच्या काळात 1901 मध्ये पास झाला होता. पुढचा प्रश्न आहे, मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कुठे झाले? काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाले होते आणि या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, मुंबई मिल कामगार परिषद कोणत्या वर्षी स्थापन झाली? मुंबई मिल कामगार परिषदेची स्थापना 14 डिसेंबर 1919 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचे संस्थापक कोण? नारायण मेघाजी लोखंडे हे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचे संस्थापक होते आणि ही बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना 1884 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, कामगार चळवळीचे जनक कोण? नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्य कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले किंवा कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले?
द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. राज्य पुनर्रचना आयोगानुसार 1 नोव्हेंबर 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याचे हंगामी राज्यपाल कोण होते? द्विभाषिक मुंबई राज्याचे हंगामी राज्यपाल होते डॉक्टर हरेकृष्ण महाताब. आणि हे डॉक्टर हरेकृष्ण महाताब ओडिशा या राज्याचे 2 वेळेला मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले होते. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद राज्य कोणी स्थापन केले? दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन चीन कुलीच खान निजाम उल मुल्क याने हैदराबाद राज्य स्थापन केले होते. दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन चीन कुलीच खान उर्फ निजाम उल मुल्क याने हैदराबाद राज्य स्थापन केले होते. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद राज्याची राजधानी कुठे होती? हैदराबाद राज्याची राजधानी ही हैदराबाद येथे होती. पुढचा प्रश्न आहे, बन्सीलाल आणि श्यामलालचे मूळ गाव कोणते? बन्सीलाल आणि श्यामलाल यांचे मूळ गाव उदगीर हे होते. बन्सीलाल आणि श्यामलाल हे निजामाच्या विरोधामध्ये मराठवाड्यातील नेते होते आणि बन्सीलाल आणि श्यामलाल हे निजामाच्या विरुद्ध मराठवाडा हा मराठी भाषिक प्रदेश व्हावा आणि स्टेट काँग्रेसला मदत करावी या विचारांचे होते. बन्सीलाल आणि श्यामलाल यांचे मूळ गाव उदगीर हे होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन कुठे झाले? महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन परतूर येथे 1937 मध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद स्टेट काँग्रेस कोणत्या वर्षी स्थापन झाली? 29 जून 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते गोविंदराव नागल आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले सरचिटणीस होते रामकिशन धूत. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय? मराठी भाषिक प्रदेशांचे एकीकरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? 28 जानेवारी 1940 मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 1940च्या बेळगाव येथील साहित्य संमेलनामध्ये करण्यात आली. 1940च्या बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 मध्ये झाली आणि याच दिवशी गुजरात राज्यसुद्धा निर्माण करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती हुतात्मे झाले? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एकूण 106 हुतात्मे झाले होते. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंच्या वडिलांचे नाव काय? पंडिता रमाबाईंच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे असे होते. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 23 एप्रिल 1858 मध्ये पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंच्या पतीचे नाव काय? पंडिता रमाबाईंच्या पतीचे नाव बिपिन बिहारी दास मेधावी असे होते. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला मंडळ कोणी स्थापन केले? आर्य महिला मंडळ म्हणजेच आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे केली होती. पुढचा प्रश्न आहे, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला होता आणि स्त्री धर्मनीती हा ग्रंथ जून 1882 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, रमाबाई असोसिएशन कोणी स्थापन केले? अमेरिकेतील बोस्टन येथे पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे
डिसेंबर 1887 मध्ये रमाबाई असोसिएशन याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, शारदा सदनचे संस्थापक कोण? शारदा सदन किंवा शारदा आश्रम यांच्या संस्थापक होत्या पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, केडगाव येथे कोणती मिशन स्थापन झाली? केडगाव येथे पंडिता रमाबाई यांनी 1897 मध्ये मुक्ती मिशन ही संस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, केशवराव जेधे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? केशवराव जेधे यांचा जन्म 21 एप्रिल 1896 मध्ये पुणे येथे झाला होता. पुढचा प्रश्न आहे, मॅन्शन इमारत कोणी बांधली? मॅन्शनला आपण मराठीमध्ये हवेली सुद्धा म्हणतो. तर मॅन्शन जी इमारत आहे ती जेधे कुटुंबियांनी बांधली होती. जेधे कुटुंबियांनी पुण्यातील शुक्रवार पेठ येथे मॅन्शन इमारत बांधली होती आणि या मॅन्शन इमारतीमध्ये ब्राह्मणेतर चळवळीसाठी महाराष्ट्रातून आणि देशभरातून येणारे जे कार्यकर्ते होते ते या मॅन्शन इमारतीमध्येच राहायचे. पुढचा प्रश्न आहे, दिनकर जवळकर यांचा जन्म कुठे झाला? दिनकरराव जवळकर यांचा जन्म पुण्याजवळील आळंदी येथे 6 जून 1898 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, देशाचे दुश्मन या ग्रंथाचे लेखक कोण? देशाचे दुश्मन या ग्रंथाचे लेखक दिनकरराव जवळकर हे होते. दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे, शिवस्मारक पुराण हा ग्रंथ कोणी प्रकाशित केला? दिनकरराव जवळकरांनी शिवस्मारक पुराण हा ग्रंथ प्रकाशित केला होता. पुढचा प्रश्न आहे, देशाचे दुश्मन या ग्रंथाचे प्रकाशक कोण? देशाचे दुश्मन या ग्रंथाचे प्रकाशक होते केशवराव जेधे. केशवराव जेधे हे देशाचे दुश्मन या ग्रंथाचे प्रकाशक होते. पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे शेतकऱ्यांची परिषद कोणी घेतली? पुणे येथे शेतकऱ्यांची परिषद दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे यांनी घेतली होती आणि याला कारण होते मुंबईच्या विधानमंडळामध्ये, मुंबईच्या कायदेमंडळामध्ये आलेले तुकडेबंदी विधेयक. तुकडेबंदी विधेयकाला विरोध म्हणून दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे यांनी पुणे येथे शेतकऱ्यांची परिषद घेतली होती. पुढचा प्रश्न आहे, चुन्नीलाल मेहता कोणत्या इलाख्याचे गृहमंत्री होते? चुन्नीलाल मेहता हे मुंबई इलाख्याचे गृहमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, दिनकरराव जवळकरांच्या कोणत्या पुस्तकावर खटला भरला गेला? दिनकरराव जवळकरांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकावर श्रीधरपंत टिळक आणि चिपळूणकर, त्या चिपळूणकरांचे नाव होते श्रीधरपंत टिळक आणि चिपळूणकर. एकदा नाव बघून घेऊया. श्रीधरपंत टिळक आणि श्रीकृष्ण महादेव चिपळूणकर यांनी देशाचे दुश्मन या ग्रंथावर खटला भरला होता. पुढचा प्रश्न बघूया. शारदा सदन, शिवस्मारक हा प्रश्न झालेला आहे. शिवस्मारक पुराण हा झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, भास्करराव जाधव यांचा जन्म कुठे झाला? भास्करराव जाधव यांचा जन्म अलिबाग जवळ जे नाग हे गाव आहे, नागाव, अलिबाग जवळील जे नागाव हे गाव आहे या गावी 16 जून 1867 मध्ये भास्करराव जाधव यांचा जन्म झाला होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील नागाव या गावी 16 जून 1867 मध्ये भास्करराव जाधव यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, भास्करराव जाधव यांनी कोणत्या बँकेची स्थापना केली? भास्करराव जाधव यांनी 1913 मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी या बँकेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, पहिली मराठा शिक्षण परिषद कुठे झाली? पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाड येथे झाली होती आणि या पहिल्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष होते खासेराव जाधव. पुढचा प्रश्न आहे, दुसरी मराठा शिक्षण परिषद कुठे झाली? दुसरी मराठा शिक्षण परिषद मुंबई येथे झाली होती. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1920 मध्ये ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, भास्करराव जाधव यांची महसूल मंत्रिपदावर नेमणूक कोणी केली?
कोल्हापूर रिजन्सी काउन्सिलचे पंतप्रधान ली एन मिचेल यांनी भास्करराव जाधव यांची महसूल मंत्री पदावर नेमणूक केली होती. कोल्हापूर रिजन्सी काउन्सिलचे पंतप्रधान ली एन मिचेल यांनी भास्करराव जाधव यांची महसूल मंत्री पदावर नेमणूक केली होती. पुढचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली? 4 ऑक्टोबर 1919 मध्ये काले या गावी, सांगली जिल्ह्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, युनियन बोर्डिंग हाऊस कोणी स्थापन केले? युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1932 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कुठे झाले? कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन 1 मे 1959 रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये झाले होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कुठे झाला? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1899 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आईवडिलांचे नाव काय? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव राधाबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते शामराव. पुढचा प्रश्न आहे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाली? 1 जुलै 1932 या वर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, अमरावती जिल्हा काउन्सिलचे अध्यक्ष कोण होते? अमरावती जिल्हा काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख हे होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 9 एप्रिल 1965 मध्ये दिल्ली येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, श्री शिवाजी लोकविद्यापीठ कोणी स्थापन केले? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी लोकविद्यापीठ स्थापन केले होते. पुढचा प्रश्न आहे, कस्तुरबा कन्याशाळा कोणत्या वर्षी स्थापन झाली? कस्तुरबा कन्याशाळेची स्थापना 1952 मध्ये अमरावती येथे करण्यात आली होती आणि या कस्तुरबा कन्याशाळेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी संघ कोणी स्थापन केला? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, भारत कृषक समाज कोणी स्थापन केला? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकांची राजधानी कोठे होती? नुकत्याच झालेल्या एका उत्खननामध्ये वाकाटकांची राजधानी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नागरधन ही आहे असे सांगण्यात आले आहे. नागरधन तालुका रामटेक जिल्हा नागपूर. नागरधन इज अ विलेज इन रामटेक तालुका नियर नागपूर महाराष्ट्र. परंतु काही पुस्तकांमध्ये वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच आत्ताचे जे वाशिम आहे याला वाकाटकांची राजधानी असे सांगण्यात आलेले आहे. तर ह्या दोन्हीही पॉईंट इथे लक्षात ठेवा. जर नुकत्याच केलेल्या एका उत्खननात असा प्रश्न विचारला तर नागरधन ही राजधानी राहील आणि वत्सगुल्म दिले असेल तर वत्सगुल्म ही राजधानी राहील आणि दोन्हीही दिले असेल तर नागरधन आणि वत्सगुल्म हे दोन्हीही राजधानी राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.